क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे। आंदोलन स्थगित करतोय, बंद करत नाही असं देखील स्पष्ट खरं तर जरांगे पाटील यांनी केलंय। यापुढे अंतरवाली सराटीत उपोषण होणार नाही असं देखील जरांगे म्हणाले। या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। खरं तर अंतरवाली सराटीत गेल्या 6 दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषणावर होते। मराठा आरक्षणाच्या उपोषणासाठी ते खरं तर गेल्या काही दिवसांपासून उपोषण करत होते। मनोज जरांगेकडून मात्र आता उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा करण्यात आली। आंदोलन स्थगित करतोय, बंद करत नाही असे स्पष्टीकरण जरांगे यांनी दिले। यापुढे अंतरवाली सराटीत उपोषण होणार नाही असं देखील ते म्हणालेत। आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सुधाकर, काय अधिक माहिती? आता मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे यांनी त्यांचं उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली आहे। इथून पुढे आंतरवाली सराटीमध्ये उपोषण होणार नाही। विशेष म्हणजे आता शक्यतो मनोज जरांगे उपोषण करायचं नाही असं बोललेत आणि समोरासमोरची लढाई लढायचंय असं देखील जरांगे बोलले आहेत। त्यामुळे इथून पुढे आंतरवाली सराटीतलं जो उपोषण होतं तो होणार नाही। त्यांनी आता उपोषण स्थगित केलं आहे। मात्र जर मराठा समाजाच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर अंमलबजावणी करण्यासाठी, सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुन्हा एकदा मुंबईला जाऊ आणि त्या संदर्भात मराठा समाजाची पुन्हा एकदा बैठक घेऊन मुंबईला जाण्याची तारीख जाहीर करू असं देखील जरांगे म्हणाले। त्यामुळे आता आंतरवाली सराटीतला जो उपोषणाचा मनोज जरांगेचा हब होता तो आता इथून पुढे राहणार नाही। आंतरवाली सराटीमधील उपोषण आता यातून पुढे बंद होणार असल्याचं जरांगे देखील म्हणाले। निश्चितच खरं तर सुधाकर, जर आपण पाहिलं तर भाजपाचे आमदार सुरेश धस आणि बजरंग सोनावणे हे देखील त्यावेळी उपस्थित आहेत त्या ठिकाणी। त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली ज्यानंतर त्यांनी हे घोषणा केलेली आहे? आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बजरंग सोनवणे आणि सुरेश धस आले होते। मात्र सुरेश जरांगे सरकारमध्ये ते करत होते। त्यांना जरांगेंना त्यांच्या काही मागण्या ज्या होत्या 8 मागण्यापैकी 4 मागण्यामध्ये सरकारने सकारात्मकता दाखवली आहे। त्यामुळे जरांगेने त्यांचं जो उपोषण आहे तो स्थगित केलेला आहे। यामध्ये मराठा समाजावरील जे गुन्हे आहेत ते मागे घेण्याचं देखील आश्वासन देण्यात आले आहे। त्यामध्ये जे किरकोळ स्वरूपाचे गुन्हे आहेत ते मागे घेणार आहेत आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घेतले जाणार नाही असं देखील धस म्हणाले आहेत। त्याचबरोबर शिंदे समिती जी होती कुणबी नोंदी शोधणारी, त्या समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देणार असल्याचं देखील सुरेश धस यांनी म्हटलं आहे आणि सरकारसोबत बोलून या समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात येणार आहे। तसेच वंशावळ शोधणारी जी समिती आहे त्या समितीला देखील 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे। त्याचबरोबर जे प्रमाणपत्र दिलं जात होतं तालुका आणि जिल्हा स्तरावर त्या ठिकाणी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी देखील मागणी जरांगेची होती आणि त्या मागणीला देखील सुरेश यांनी नकार दिला आहे। आणि तालुका स्तरावर इथून पुढे प्रमाणपत्र जे आहे कुणबी जातीचे ते वाटप होणार आहे आणि शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ मिळणार आहे। याच मागणीवर जरांगेने आपलं उपोषण जो आहे तो स्थगित केला आहे। मात्र सगळे सोयऱ्याची जी अंमलबजावणी आहे त्यासाठी या ठिकाणी वेळ मागितलेला आहे आणि शिंदे समितीचे जे सगळे सोयरीची अंमलबजावणी आहे त्यासाठी वेळ मागितला आहे आणि वेळेच्या आत सगळे सोयरीची अंमलबजावणी करा, नाहीतर आम्ही पुन्हा एकदा मुंबईला येऊ असं इशारा देखील जरांगे यांनी दिला आहे। खरं तर यासोबतच जर आपण पाहिलं सुधाकर तर त्यांनी उपोषण आता करणार नाही, समोरासमोर लढणार आहे असं एक अल्टिमेटम खरं तर त्यांनी दिलेलं आहे। काल देखील त्यांनी फडणवीसांना एक अल्टिमेटम दिलं होतं की जर तुम्ही मराठा समाजाला खाऊ दिलं नाही तर आम्ही तुम्हाला खाऊ देऊ। तर त्यानंतर खरं तर हे उपोषण आता स्थगित करण्यात आलेलं आहे, सोडण्यात आलेलं आहे। या संदर्भात काय सांगाल? नक्कीच आपण जर पाहिलं तर काल देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावरच अनेक आरोप मनोज जरांगे यांनी केले होते आणि आज त्यांच्या ज्या 8 मागण्या आहेत त्यापैकी 4 मागण्यावर सरकारनं सकारात्मकता दाखवली आणि त्याचं जे लेखी पत्र आहे ते सुरेश धस आणि जालन्याचे जिल्हाधिकारी यांनी जरांगेंना दिलं आणि त्यामुळे जरांगे यांनी उपोषण सोडलं आहे। मात्र पुन्हा एकदा सरकारला त्याने इशारा दिला आहे की त्या वेळेच्या आत सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करावी, नाहीतर पुन्हा एकदा मुंबईला येऊ असा इशारा जरांगेने दिला आहे।
बरं, धन्यवाद सुधाकर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. मनोज जरांगे पाटील हे गेल्या 6 दिवसांपासून उपोषणावर होते आणि त्यांनी आता सुरेश धस यांनी भेट घेतल्यानंतर खरं तर आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे. पाणी पिऊन या ठिकाणी त्यांचं जे उपोषण होतं ते त्यांनी सोडलेलं आहे. यासोबतच त्यांनी सरकारला अनेक आपल्यासोबत या क्षणी खासदार बजरंग सोनावणे देखील जोडले गेलेले आहेत. बजरंगजी, खरं तर तुमचं स्वागत आहे लोकशाहीमध्ये. मनोज जरांगे पाटील हे गेल्या 6 दिवसांपासून उपोषणावर होते. तुम्ही त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर आता त्यांनी उपोषण मागे घेतलंय. काय नेमकी चर्चा झाली यावेळेस? आता इथं सरकारने त्यांच्या मागण्या जे आहेत ते जवळपास 5-7 मागण्या मान्य केलेल्या आहेत. काही मागण्या राहिल्या. 8 मागण्यापैकी 4 मागण्या त्यांनी सरकारने मान्य केल्या. सरकारच्या वतीने आमदार सुरेश धस आणि खासदार सोळंके पण उपस्थित आहेत. मी खासदार म्हणून इथं आलेले माझ्या त्या सरकारच्या वतीनं कलेक्टर साहेब जालना ते पण आहेत आणि त्यांनी त्या काही मागण्या आहेत ते शासनाच्या वतीने एवढ्या मान्य केल्या आणि जरांगे पाटलांनी त्या मागण्या सध्या स्थगित केलेलं आहे. आणि खूप मोठे माणसं बाकी समाज पण भरपूर आणखी उपोषणला होता. त्यांचं सगळ्यांचं आणखी उपोषण सोडणं चालूच आहे. या सगळ्या गोष्टी त्यामुळे आता वातावरण आणखी सगळं जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतल्यामुळे लोकांना थोडं की जरांगे पाटलांची काळजी वाटत होती ते थोडं शांत झालेले आहेत. बऱ्यापैकी 4 मागण्या म्हणजे ज्या लोकांवर गुन्हे आहेत पोलिसचे ते मागे घेणे आहे. गॅजेट आहे, हैदराबाद गॅजेट आहे ते लागू करण्याच्या संदर्भातला विषय आहे. चारही मागण्या 2 मागण्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर माग घेतलेल्या आहेत. त्याच्याबद्दल ते शासनाच्या वतीने पोलिसांना जिम्मेदारी घेतलेली आहे आणि पण ते सगळं समाजाच्या बाजूने करून घेतील अशी परिस्थिती आहे. नक्कीच बजरंग सोनवणेजी, आपण जर पाहिलं तर तुम्ही काही तासांपासून त्यांच्यासोबत चर्चा करतायत. तुम्ही ही भेट घेतली. तुमच्या या भेटीला यश आलंय का? नेमकी काय चर्चा झाली आणि ती चर्चा किती सकारात्मक होती? समाजासाठी लढणारा योद्धा एवढा महाराष्ट्रात एकमेव जरांगे आहे. त्यांनी समाजासाठी लढलंच पाहिजे ही त्यांच्या मनातून इच्छा असते, ते लढतात. अशा माणसाने सारखे जीव पणाला लावायचं काम त्यांनी केलं. असं करून आता असं केलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांचं कौतुक हे ते समाजासाठी काम करतात. निश्चितच. धन्यवाद बजरंग सोनवणेजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. मराठीची गद्दारी आणि बेमानी करणार नाही. ते मराठीच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करतील आणि त्यांनी नाही केलं तर मराठ्याचे बैठक बोलून आम्ही लवकरच मुंबईला जाण्याची तारीख डिक्लेअर करणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.